चंद्रपूर शहरातील वाढते अपघात, स्टंटबाजी आणि अल्पवयीन मुलांकडून होणाऱ्या बेशिस्त वाहन चालवण्याला लगाम घालण्यासाठी चंद्रपूर वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. धडक कारवाईत पोलिसांनी 65 अल्पवयीन दुचाकीस्वारांची वाहने जप्त केली. या कारवाईनंतर केवळ मुलांवरच नव्हे तर त्यांच्या पालकांनाही वाहतूक पोलीस ठाण्यात बोलावून जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोकवानी यांनी समज देऊन समुपदेशन केले. अल्पवयीन मुलाने वाहन चालवताना गुन्हा केल्यास त्याला जबाबदार पालक असतील असा सज्जड इशारा त्यांनी दिला. तसेच मोटर वाहन कायद्यानुसार पालकांना 3 वर्षापर्यंत कारावास आणि 25,000 रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद असल्याची जाणीव करून दिली. 18 वर्षे पूर्ण झाल्याशिवाय आणि वैध ड्रायव्हिंग लायसन्स मिळेपर्यंत पाल्यांच्या हातात वाहन देऊ नका असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. या प्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल बारापात्रे उपस्थित होते. पोलिसांच्या या धडक मोहिमेमुळे शहरात बेशिस्त वाहन चालवणाऱ्या अल्पवयीन मुलांमध्ये आणि त्यांच्या पालकांमध्ये खळबळ उडाली आहे. आपली जिल्ह्यामध्ये रोड अपघाताचं प्रमाण प्रचंड आहे. दररोज किमान एक व्यक्ती रोड अपघातामुळे मयत होत आहे. तर याच्यामध्ये आळा घालण्यासाठी जे अल्पवयीन रायडर्स आहे, 4 व्हीलर असो किंवा 2 व्हीलर्स असो, त्यांच्यावर थोडी कडक कारवाई करणे गरजेचे आहे. म्हणून आपण आजचे रोजी अराउंड 65 असे अंडर एज ड्रायव्हर्सला आपण आता ते केला डिटेन. त्यांचे पालकांना बोलून आपण समज दिलेला आहे. याच्यामध्ये पालकांवर FIR ची सुद्धा तरतूद आहे, ज्यामध्ये 25,000 पर्यंतचा फाईन पण आहे त्यांना. तर फर्स्ट ऑफेन्स म्हणून त्यांना आपण वॉर्निंग देऊन सोडत आहे आणि सगळ्यांना आपण सूचना दिलेली आहे की अशी गोष्टी रिपीट नाही झाले पाहिजे. याच्यामुळे ते जे अंडर एज आहेत त्यांच्या पण लाईफ खराब होऊ शकतात आणि जे पेरेंट्स आहेत त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल होऊ शकतात आणि जे रोडवर येणारे जाणारे लोक आहे, इतर वाहन चालक आहे, त्यांचे जीवेला सुद्धा धोका आहे. सर, मुलकांना आणि पालकांना आव्हान आहे की तुम्ही जे पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर आहे ते जास्तीत जास्त केले पाहिजे आणि कुठलीही परिस्थितीमध्ये अंडर एज लोकांचे हातात व्हेकल्स नाही दिले पाहिजे. त्यामुळे त्यांची स्वतःची लाईफला आणि समोरच्या व्यक्तीची दोघांची लाईफला रिस्क असतात.